नमस्कार, मी राजन जोशी, प्रेझेंटली रिटायर्ड चीफ मॅनेजर फ्रॉम बँक ऑफ महाराष्ट्र. मी जेव्हा 2007 ते 2009 या काळामध्ये मुंढवा ब्रँडला असताना श्री महेंद्र लुनिया विघ्नहर्ता गोल्डचे चेअरमन यांची माझी ओळख झालेली होती. नंतर माझी बदली झाली आणि 2011मध्ये त्यांनी स्कीम सुरू केली होती ही गोल्डची. तर 2012मध्ये मी त्याला छोट्या प्रमाणात जॉईन झालो होतो, म्हणजे 10 ग्रॅमपासून जॉईन झालो. तेच पुढं मी 2013मध्ये अजून 20 ग्रॅम केलं, 2015मध्ये 30 ग्रॅम अजून केले. असं करत मी आता त्यांचा रेग्युलर कस्टमर आहे आणि मला विघ्नहर्ता गोल्डचा खूप उपयोग झाला. म्हणजे मध्ये माझे काही इन्स्टॉलमेंट भरायचे राहिले, पण नंतर परत जाऊन मी कव्हरअप करून घेतले आणि त्यांनी मला मदत केली. तसंच याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत जे बघितलं की आपण गोल्ड जे घ्यायचो ते घरात दागिने करायचे आहेत किंवा इनकेस इमर्जन्सीला काय आपल्याला हे राहील, कोणाकडे पैसे मागण्यापेक्षा आपण गोल्ड विकलेलं परवडेल. आत्तापर्यंत सुदैवानी देवदयानी आपल्या सर्वांच्या सदिच्छामुळे मला अशी कधी वेळ आली नाही. पण मी आता याकडे ॲज अ ट्रेडिंग कम्युनिटी, म्हणजे डे टू डे ट्रेडिंग नाही, पण इन्व्हेस्टमेंट आपण जशी करतो, शेअर्समध्ये करतो, FDमध्ये करतो, तशी ही गोल्डची इन्व्हेस्टमेंटची नवीन स्ट्रॅटेजी विघ्नहर्ता गोल्डने आम्हाला शिकवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये रिकरिंगला जसं पोस्टाल तुम्ही जाता, रिकरिंगला जसं व्याज मिळतं तसं इथं तुम्हाला व्याजही मिळतं छानपैकी. आणि कित्येक पट म्हणजे रिकरिंगच्या लेटेस्टच्या पोझिशनच्या जे व्याज मिळतं आहे 5%, 6%, 7%, त्याच्यापेक्षा इथं 12%, 15%च्या वर परतावा मिळतो. आणि पूर्णपणे प्लेन व्यवहार, ट्रान्सपरंट व्यवहार, याच्यामुळे विघ्नहर्ता गोल्ड मला भयंकर पसंत आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या टीमचा जे श्री महेंद्र लुनिया, श्री रंजन पराडकर ह्यांची मला खूप मोलाची साथ मिळालेली आहे. थँक्यू व्हेरी मच.